हॅलो फ्रेंड्स, आर एस कन्स्ट्रक्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. हे जे नदी पाहताय पुणे मांजरी गावातील मुळा मुठा नदी आहे. हे जे आहे मांजरी गाव आहे. मांजरी गाव आहे हे, आणि आम्ही निघालो वाघोलीला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही पाहणार आहोत. हे समोर जे पाहताय मांजरीहून थोडंसं समोर आल्यानंतर चा पेट्रोल पंप आहे. वाघोली जायचं म्हणल्यानंतर या रोडनी खूप धुराळा उडतो. जसं की मेकअप करायची काही गरजच नाही आहे. खूप धुराळा, खूप गर्द आहे. सकाळी चाललोत आपण म्हणून कमी आहे, कारण वाहनांची गर्दी कमी असते ना सकाळी. अगोदर रस्ता खूप खराब होता. काही ठिकाणी रस्त्याचे काम झालेले आहे, काही ठिकाणी चालू आहे रस्त्याचे काम. हे पाहू शकता, काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे रस्त्याचं काम, काही ठिकाणी बाकी आहे. हे जे पाहताय समोरचा जो गाव आहे याला आवळवाडी बोललं जातं. आवळवाडी हा गाव आवळवाडी आहे. आवळवाडी. आणि आम्ही निघालो आपल्या साईडकडे. या गावाच्या थोडंसं समोर गेल्यानंतर एक नवीन पेट्रोल पंप तयार होतोय. हे बघा, पाहू शकता. या पेट्रोल पंपाची आणखीन सुरुवात झालेली नाही आहे, काम चालू आहे. काम चालू आहे, आणखीन सुरुवात नाही झालेली. आणखीन चालू नाही झालेला पेट्रोल पंप. होईल 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होईल त्यांचे काम. आणि समोर जे पाहताय हे वाघोली आहे. वाघोली. इथे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. टावर. वाघोली हा खूप डेव्हलप झालेला आहे. काही वर्षापूर्वी खूप कमी बिल्डिंग वगैरे होते. पूर्ण मोकळं असायचं इथे. काही बिल्डिंगांचं काम आता झालेलं आहे या 2-3 वर्षामध्ये. आणि हे जे पाहता हे वाघोली बस स्टॉप आहे. वाघोली बस स्टॉपचं पण काम आत्ताच झालेलं आहे. 1 वर्ष, 5-6 महिने झाले असतील. अगोदर वेगळाच होता. हा जे इथून राईटला रस्ता जातो तो केसननला जातो, आणि हा नगर हायवे. हे नगर हायवेकडे जातो रस्ता. शॉर्टकट रस्ता आहे हा. हे नगर हायवेला पोहोचलोत आपण. पाहू शकता. आपल्या साईडकडे जाण्यासाठी थोडंसं रॉंग साईडने जावं लागतं. खूप रिस्की आहे. सिग्नल वगैरे नाही आहे इथे. समोरून राईट गेल्यानंतर हा रस्ता भावडी रोडकडे जातो. भावडी गाव काहीतरी आहे समोर. आपल्या साईडकडे हा रस्ता जातो. आणि हे जे समोर पाहताय मेजेस्टिक एरिया आहे. मेजेस्टिक. हे पाहू शकता.
पावसाळ्यामध्ये येथे खूप पाणी भरलं जातं, गुडघ्यापर्यंत पाणी येतो. आणि येथे थोडंसं समोर गेल्यानंतर राईट साईडला जी बिल्डिंग दिसते, रॉयल मेडिकल, हे बिल्डिंग आमच्या सरांची आहे. ते आर्किटेक्ट, इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत. हे आहे त्यांचं ऑफिस गेटच्या शेजारी. त्यांचं नाव निलेश पवळ सर आहेत. त्यांच्याकडूनच आम्हाला कॉन्ट्रॅक्ट काम म्हणा भेटलं जातं. कुठलीही गोष्ट असू द्या, खूप छान प्रकारे समजून सांगतात. कुठल्याही गोष्टीला चिडचिड अजिबात हे करत नाहीत. हे पण आम्हीच केलेले आहेत. त्यांच्यातर्फेच आम्हाला इथला कॉन्ट्रॅक्ट भेटला होता. ह्या बिल्डिंगचं काम आम्हीच केलेलं आहे. पाहू शकता काम पूर्ण, RCC कॉन्ट्रॅक्ट पूर्ण फायनल झालेलं आहे. बांधकाम वगैरे चालू आहे. त्या साईडपासून थोडंसं समोर गेल्यानंतर इथून राईट मारावं लागतं, राईट जावं लागतं. समोर नवीन प्लॉटिंग तयार झालेली आहे, हे पाहू शकता. समोरच्या प्लॉटिंगमध्ये समर्थ पार्क बोललं जात आहे याला. या प्लॉटिंगमध्येच आपलं काम चालू आहे. आज स्लॅब कास्टिंग आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. फायनली साईडवरती आम्ही पोहोचलेलो आहोत. थोडंसं काम बाकी होतं, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत. स्लॅब कास्टिंग आहे आज. हे बघा, पाहू शकता, फायनली साईडवरती पोहोचलेलो आहोत. हे दादा जे काम करतायत ते प्लेटमध्ये थोडंसं गॅप आहे, त्या ठिकाणी पुष्टा खपट वगैरे लावतायत जिन्यामध्ये. हे पाहू शकता. हे दादा जे माझ्यासोबत आहेत यांना आम्ही अण्णा बोलतो. अण्णा मुंडे यांचं नाव आहे. यांनी स्लॅब ठोकायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे अंगावरती. इकडे सगळे वेगळे वेगळे लोक असतात. आपल्या गावाकडे कसं सर्व कामे एकाच माणसाने केलं जातं. बांधकाम असू द्या, स्लॅब ठोकणे आणि स्टील बांधणे, सगळ्या गोष्टी आपल्या गावाकडे एकच माणूस करतो. इकडे असं नसतं. स्टील बांधायचा वेगळा ठेकेदार असतो, स्लॅब ठोकायचा वेगळा असतो आणि भरेवाले वेगळे लोक असतात. सर्व काही वेगळे वेगळे असतात लोक. त्यांची एक टीम असते. हे बघा ड्रॉइंग. पाहू शकता हे ड्रॉइंग. इंडेक्स ड्रॉइंग बोललं जातं याला. यामध्ये स्टील कोणत्या कोणत्या पद्धतीने कसं कोणत्या भीमला काय वापरायचं ते दिलं जातं. आपल्या मनाने काही टाकायला जमत नाही. जे प्लॅनमध्ये, जे ड्रॉइंगमध्ये आहे तेच वापरावं लागतं. ड्रॉइंगच्या पद्धतीनेच काम करावं लागतं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ड्रॉइंगबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. ड्रॉइंग रीडिंगचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पाहू आपण ते. हे बघा प्रॉपर काम झालेलं आहे. स्टील वगैरे बांधून सगळं.
मशीन वगैरे पण स्टार्ट झाली आहे स्लॅब भरायला पण. अगोदर कॉन्क्रीट मशीनजवळ टाकलं जातं, कारण हे जे हातगाडे आहेत घेऊन जाताना स्टील अडकू नये, माल घेऊन जाता यावं म्हणून तिथे टाकून घेते. हे बघा काम चालू आहे. चटाईला मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार 10 mm वापरले गेलेले आहेत. जे छोटे छोटे गाळे आहेत त्यांना 8 mm वापरला आहे, मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार दोन्ही पण. हे पाहू शकता, याला बेंटअप बोलतात, बेंड. हे कवरिंग आहे. स्टील खाली स्लॅब खोलल्यानंतर दिसू नये म्हणून कवरिंगचा वापर केला जातो, स्टील खराब होऊ नये म्हणून. कॉन्क्रीटमध्ये प्रॉपर बसलं पाहिजे सेंटरमध्ये म्हणून कवरिंगचा वापर केला जातो. हे फुटिंगचं आपलंच काम आहे. गाबड्या वगैरे चालू आहेत, तिथे पण काम चालू आहे. खाली पाहू शकता माल वगैरे बनवायचं काम चालू आहे. मशीनमध्ये माल वगैरे टाकतायत, माल कालवतायत. माल बनवून झाल्यानंतर अशा प्रकारे वरी घेतलं जातं. नंतर या गाड्याने समोर टाकलं जातं, हातगाड्याने. तर चला मित्रांनो, दिवसभर असंच प्रोसिजर चालणार आहे जोपर्यंत स्लॅब भरून होत नाही तोपर्यंत. हा जो एरिया पाहताय बिल्डिंगचा बॅक साईडचा एरिया आहे, बॅक साईड आहे बिल्डिंगची. आणि हे फ्रंट साईड तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हे बॅक आहे, हे फ्रंट साईड आहे, पाहू शकता. समोरील साईड आहे. हे 2 काम आहेत.
याचे कॉलम वगैरे झालेत बांधून भरून वगैरे. हे बघा. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला बाय मित्रांनो.